श्री स्वामी समर्थ. बघा 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे. मग हनुमान जयंतीला आपण हनुमंतरायाचा कुठला असा प्रभावशाली आपल्याला उपाय करायचा आहे जेणेकरून आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील. आतापर्यंत आपण बरेच काही व्हिडिओ केले, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये हे ठेवा ते ठेवा. पण मग आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी कुठला असा प्रभावशाली उपाय करायचा आहे जेणेकरून आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील. कारण हनुमंतरायांची कृपा जर आपल्यावर असली ना तर आपले कुठलेच प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहत नाही, सगळे प्रश्न आपले मार्गी लागतात. मग आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं गुड आणि फुटाणे आपल्याला घ्यायचे आहे. अशा 7 पुड्या आपल्याला बांधायच्या आहे. गुड फुटाण्याच्या 7 पुड्या बांधायच्या आहे आणि एक नारळ आपल्याला सोबत ठेवायचा आहे, अख्खं नारळ. मग आपल्याला काय करायचं आहे, हनुमंतरायाच्या 7 मंदिरांमध्ये जायचं आहे आणि गुड फुटाणे ठेवून आपली इच्छा तिथे प्रगट करायची. आपली इच्छा तिथे आपल्याला सांगायची आहे हनुमंतरायाला. आणि जे शेवटचं मंदिर 7वं मंदिर, त्या 7व्या मंदिरामध्ये आपल्याला गुळ फुटाणे तिथे ठेवायचे आणि गुळ फुटाणे ठेवल्याच्या नंतर आपल्याला आपली इच्छा म्हणून ते एक नारळ जे आहे आपल्याला ते 7व्या मंदिरामध्ये आपल्याला गुळ फुटाणे आणि नारळ तिथे ठेवायचं आहे. त्याच्यामुळे या उपायामुळे तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.